आज आहे ना खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय, तर सुचत नाही कसं ब्लॉग स्टार्ट करू. म्हणजे अजून ब्लॉग स्टार्ट करायला जरा टाइम आहे. आपला आज संध्याकाळी शो आहे, तर शोला जायचा अगोदरची तुम्हाला तयारी दाखवतो की कशी तयारी आहे माझी आणि काय घालून आहे आणि काय घालायचं आहे ते सुचत नाही. आता तुम्हाला दाखवतो. पसारा बघा आधी. ही आपली बॅग, म्हणजे आता बॅगेत हे सगळं ठेवायचं. सगळंच नाही, हे ब्लॅक टी शर्ट एक घालायचं आता, आणि ही कार्गो आहे ग्रे कलरची. हे ब्लॅक टी शर्ट हा आणि कार्गो आता घालायची आहे. आंघोळ वगैरे करून, अजून आंघोळ पण नाही झाली आहे, आणि हे टी शर्ट आता बॅगेत ठेवायचं आहे. आज आपलं हे वाला टी शर्ट असणार, कारण की आज आपला आई माऊली म्युझिकल ग्रुपचा शो आहे, म्हणून आजचं हे टी शर्ट असणार. तर हे बॅगेत जाणार. हे रत्नेशचे स्टिक आहे, ते पण बॅगेत. हा माझा बेल्ट आहे पर्सनलवाला, तर हा बघू घेतला तर घेईन. आणि इथे बघा पसारा बघा. हे सगळे नवीन शूज आहेत, जुडिओचेच शूज आहेत. हे बघा, हे पण हे नवीनच आहेत, अजून एकदा पण नाही घातले. तर आता नीट कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे. आणि ही चप्पल आहे जुडिओची, ती एक चप्पल माझी ती शिर्डीला तुटली, तुम्ही बघितली. आणि हे पण शूज आहेत, हे काल धुतले, तर आज उन्हात ठेवलेले सुकायला. तर आता विचार करतो आहे आज काय घालू, कारण आपले 2 शो आहेत. म्हणजे आज एक शो आहे आणि उद्या पण एक शो आहे आई माऊली म्युझिकल बीट्सचा. तर आता विचारात पडलो आहे काय काय घालायचं आहे. ते कपडे तर झाले. म्हणजे तुम्ही बोलत असाल की 2-2 ब्लॅक टी शर्ट कसे, तर तो नायलॉनचा ब्लॅक टी शर्ट आहे आणि हा कॉटनवाला आहे. तर आता हा असाच घातला, अजून आंघोळ वगैरे बाकी आहे करायची. आत्ता मगाशी उठलो 1 वाजता, आणि टाईम आता झाले 3 वाजलेत. 1 वाजता उठलो आहे. तर आता बघू काय काय ह्याच्यातनं घालायचं आहे. मी विचार करतो आहे आज हे ब्लॅक कलरचे शूज घालतो. ह्याला अजून हे सोल आतमध्ये टाकायचे आहेत आणि ही लेस बांधायची आहे. आणि चप्पल वगैरे आता हे नीट पुसून ठेवून देतो मस्तपैकी. आणि हे उद्या घालतो स्पेशली उद्याच्या शोसाठी. तर आता फटाफट आंघोळ वगैरे करतो, रेडी होतो, आणि मगच ब्लॉग सुरू करताना भेटतो. ओके. आणि आज खूपच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय. 1 महिन्याच्या वर झाला ब्लॉग शूट करतोय. तर बघू आजचा ब्लॉग कसा काय होतोय. तुम्ही लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये सोबत राहा. आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवायचीच राहिली, हे आपण आज आणि उद्याच्या शोसाठी स्पेशली मागवलं आहे. तर हा असा आपला चष्मा आहे, चार्जिंगवाला आहे, ब्लूटूथ कनेक्टवाला नाही, चार्जिंगवाला आहे फक्त. ह्याच्यातनं 10 ते 12 प्रकारचे लाईट येतात. तर मी शोसाठी मागवलं आहे, स्पेशली उद्याच्या शोसाठी मागवलं आहे मी. म्हणजे स्पेशली मी उद्याच्या शोसाठी मागवलं आहे, कारण की उद्याचा शो आपला एरियातच आहे म्हणून. तर तुम्हाला आता दाखवतो. हे एक पहिला आहे, दुसरा हा पण आहे, हे तिसरं, चौथं, 5, आणि हे वाला माझं फेवरेट आहे. हे ज्या स्टाईलमध्ये निघतं नाही, माझं फेवरेट आहे. अजून आहे त्याच्यात, तर ते तुम्ही ब्लॉगमध्ये नंतर बघा जेव्हा घालीन संध्याकाळी वाजवताना. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे असतात सर्व मजेत ना? तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर शूट करतो आहे, जवळजवळ 1 महिन्याच्या गॅपनंतर मी आज ब्लॉग शूट करतो आहे. कारण मध्ये जरा म्हणजे शो आपले चालू होते, मधले शो चालू होते, हळदीचे, वरात आणि पालखी, हे सगळे शो चालू होते. पण मी तेव्हा ब्लॉग नाही शूट केला काही कारणामुळे. आणि 26 जानेवारीला मी वाजवायला पण गेलेलो माऊली बीट्समधनं. माझ्या मित्राचाच ग्रुप आहे, ओम यादव माझा मित्र आहे. माऊली बीट्समधनं मी वाजवायला गेलेलो चारकोपचा विघ्नहर्ता. तर तो वाला ब्लॉग पण मी नाही शूट केला, कारण काय मी आजारी होतो त्याच दिवशी. ज्या दिवशी बरं नव्हतं त्या दिवशी पण मी वाजवायला गेलो. विचार केलेला ब्लॉग शूट करू या नको करू, पण नाही केला मी, कारण की ताप वगैरे आलेला म्हणून मी नाही केला ब्लॉग शूट. तर ते सर्व होतच राहील, तर जाऊ देते. आता मी नाही ब्लॉग शूट केला, तर आजचा ब्लॉग मी शूट करतो आहे. तर आजचा ब्लॉग आपला असा आहे की आज आपल्या आई माऊली म्युझिकल बीट्सला शो आहे आगमन सोहळ्याचा. मंडळाचं नाव आहे साईनाथ नगर मित्रमंडळ मागी गणेश उत्सव, सार्वजनिक मागी गणेश उत्सव आहे. दहिसरचा लंबोदर या बाप्पाचा आपल्याला आज आगमन सोहळा वाजवायचा आणि गाजवायचा आहे. आजचा फुल सेटअप असणार, रनिंग शो आहे आपला. 2 रोटो, 4 ड्रम, 4 या 5 बेस असतील, आणि ताशा, थापडोल आणि 2 कीबोर्ड, असं काय आपला सेटअप असणार. तर आता फटाफट रेडी तर झालो आहे मी. आत्ता जस्ट आंघोळ वगैरे केली, आता जातो आहे बाहेर, जयेशदाच्या घरी जातो आहे. जयेशदाने आता कॉल केला, तो बोलला घरी आहे तो. तर आता फटाफट जातो बाहेर. तर आजचा ब्लॉग बघूया कसा काय होतो. आजचा ब्लॉग खूप दिवसांनी शूट करतोय, तर समजून घ्या कसा पण शूट करायचा आहे. तर आज पण आपला शो आहे, उद्या पण शो आहे, 2 दिवस कंटिन्यू शो आहे.
तर आज आपला बघू कसा काय शो वाजवतोय आणि आपण गाजवतोय. तर जास्त काय आता टाइमपास नाही करत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून ठेवा. जातो आता डायरेक्ट बाहेर आणि बाहेर जाऊन भेटतो. ओके कॉफी भी नको. ओय हिनो फोटो काढते जो व्हिडिओ काढते तर व्हिडिओ काढते व्हिडिओ हस हिनो आजो तुम्ही लोक आताच चालले. विचारतोय बेंजो पार्टीचे मालक बघा चाय पितात घरी बसून. सगळी पोरं पोचले आणि इथे मालक अजून चाय पितात आमचे इथे. हा मग बनणारच ना मग ब्लॉग बनवणार बोललो ना बनवणार. ती शॉर्ट रील नाही बोललेलो बनवणार. हा लुक आता दे ना. जयेश भाई आपला महाकुंभला जाऊन आलेला आहे. महाकुंभचा आशीर्वाद घेतलाय त्याने. ही आमची हिनल बघा. हे चल चल ए चल 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 लवकर चल. बँजो वाजवायला देवांग दादांनी तो सोडला बँजो वाजवायचं आणि आता तिला घेऊन चाललाय. गेली परत ये झालं वाजवून झालं. आली जयेश भाईने आत्ता चाय पियाली आणि परत आता चाय. स्वरूप वन साइड हा फुल आज गाजवायचं आहे. हा साखर कम बोला तो इसको. आमचं जीवन आलेलं आहे. विपुल पण आहे, रत्नेश आहे. रत्नेश तू पी. भेटली तुझी टोपी नाही भेटली ना. आणि आज बघा बॅगा बघा किती आहे. 2 बॅगा घेऊन फिरतोय आता. ही कीबोर्डची बॅग आहे. हा तू पी चाय पी. ही कीबोर्डची बॅग आहे कारण की आज 2 कीबोर्ड लावायचे आणि ॲम्ब्युलन्स चाललेली आहे. आतमध्ये आहे कोणतरी आहे पण आहे. लवकरात लवकर नीट झाली पाहिजे. हा आता जाऊया लोकेशनवर. मस्त शिवशक्तीला लोकेशन आहे आपली. तर भेटू आता लोकेशनला जाऊ. हा माहिती आहे लोकेशनला. आता आम्ही पोचू. इथून लेफ्ट मारलं सिग्नलला आम्ही थांबलोय. हातगाडी आहे, कीबोर्ड आहे आणि स्वरूप बिचारा एकटा मेहनत करतोय. तिकडनं वरून घेऊन आलाय. जीवन फक्त बघायला आलं. मी फक्त व्हिडिओ काढायला आलो तुझी. आता सिग्नल जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा इथून लेफ्टला जाऊ आपण. भाई आर्टिस्ट लाईफ बघा. आर्टिस्ट लाईफ यांनी माझी आता एक व्हिडिओ काढली. आता मी ह्याची व्हिडिओ काढतोय. रत्नेशला बघा बांबू बिंबू घेऊन 3 सीट चाललोय. जास्त लांब नाही आपल्याला. मैताला चाललोय. हे बघा हे बाबा ट्रॅफिक बघ. भाऊ आर्टिस्ट लाईफ. इथे दाखव चेहरा दाखव. फायनली आपण लोकेशनवर आलेलो आहे. बिट्टू हसतोय इकडे बघून. निखिल काय बोलतो. 1 नंबर ना मजेत ना. आता सेटअप चालू आहे आपला. 2 हातगाड्या आहेत आता इथे. 3री हातगाडी येते आणि इथे लोगोचं काम चालू आहे थोडं. बाकी सगळे आहेत इकडे. हळूहळू अजून येत आहेत पोरं बाकीचे. हा प्रॅक्टिस करतोय. आता थोड्याच वेळात आम्ही सेटअप लावायला सुरुवात करू. अजून एक हातगाडी यायची बाकी आहे. आणि बांबू घ्यायला तुम्ही बघितलं मी पुढे आलो. आता ते लोक ट्रॅफिकमध्ये थांबलेत. आले ते लोक पण आले. तेव्हा कसे आले दाखवतो. ह्याला बघा कसे बांबू. मस्त आहे मस्त. कसं वाटलं तुला बांबू घेऊन येऊ. मजा आली. हा बोल रत्नेश मास्तरला बघा. माझे स्टँड लावून झालेत फक्त. आणि हा रोटो आहे. हा आपला रुपेश पवारचा रोटो आहे आतमध्ये. आणि इथे आपला तिकडे स्टँड लावतोय त्याचे. लवकर भावा. झालं ना. इथे आपलं सगळं इन्स्ट्रुमेंट ठेवलं आहे. बाकी आपलं पोरांचं काम चालू आहे. लोगो लावतायत, हातगाडी बांधतायत.
इथेचा पण रोटो लागलेला आहे. ड्रम बाकी आहे, फक्त ड्रम बाकी आहे. माझा पण रोटो झालाय लावून, ड्रम बाकी आहे. बाकी आहे बघा काम, बघा कोण करतंय बघा. आज बघा काम कोण करतंय, हातगाडी बांधतंय. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम. रिॲक्शन बघा आपले, रिॲक्शन बघा. विपुल कुठे गेला? लग्न लावून गेला तिकडे, लग्न लावून पळाला तिकडे. आपले मास्तर लोक पण आलेत, सगळे मास्तर लोक पण आहेत आपल्याला. काय बोलतो विपुल भाई, तू काय? डोळे मोठे कर. डुमली बिट्स. आणि रोहित दादा पण आहे सोबत. मस्त ना ते बघ, मेन मास्तर बघ इथे पाठी बघ. सिंचन हर्षू पण आहे. आखी झलक दिखा, आखी झलक, हे आखी झलक. अजून गणपती नाही. त्या रत्नेशला बघा तिकडे आमच्या, ते बघा, तो बघा कसा आळस होतोय बघा. आळशी आहे, नुसतं आळशी. अजून टी शर्ट नाही घातली आहे त्यांनी, नुसतं आळशीपणा. आणि ते पण अजून गणपती तर आला नाही. हर्षू पण आहे आपल्यासोबत. काय बोलतो भावा, वाजवणार की नाही आज? नाही, लग्न लावून झालेलं आहे. मोरया जय जय जय. हे चला, हे टी शर्ट घाला, टी शर्ट घाला, टी शर्ट घाला, टी शर्ट घाला, टी शर्ट घाला. हे ग्रुप फोटो, ग्रुप फोटो, ग्रुप. 1 hour later.
आता रोटो वगैरे काढून घेतलाय. पकडो, थांब थांब, पकडा. मस्त वेगळे आता सर्व सेटअप काढून झालंय. समोर ठेवलंय आपलं सेटअप. आता हे सर्व सेटअप आपल्या ओरीपाड्यात जाणार आहे, कारण उद्या ओरीपाड्यात आपला शो आहे. म्हणून दैसरचा विघ्नहर्ता वाजवायचा आणि गाजवायचं फुल. बघू शकता जीवन एवढं सारे ना आज कमी तुटले आहेत. आजचा दैसरचा लंबोदर, उद्या दैसरचा विघ्नहर्ता. काय बोलतो, आज मग मजा आली की नाही? आपला चष्मा कसा होता? चष्मा ठेवला, बॅगेत ठेवलाय. तुला दाखवतो ना, उद्या घे ना तू, उद्या घाल, उद्या घाल. आता रिव्हील नाही करायचा, उद्या परत. उद्या हा कॅप घाल तू. आता मूर्ती आतमध्ये जरा नीट ठेवतायत ते लोक. कल्प्या बाय, मजा आहे ना? उद्या पण वाजवायचंय फुल, गाजवायचंय. काय बोलतो निखिल, मजा आली की नाही आज? जोरात बोल जरा. मला खूप मजा आली. 31 तारखेला सकाळी लुंबिनी बीचचा कॉल आहे. उद्या जाणार तू? माझा फिक्स ग्रुप झालेला. अच्छा. आणि इथे आता भोंगे वगैरे काढतायत स्टँड मधनं. तर इथे आता सगळे पोरांचं धांदल चालू आहे आपापलं. जयेशबाई पण आलेला आहे. हा काय माहित कुठली आणलेली, हातगाडीवरनं मला पुढे करतायत. मला आठवण नाही कुठली आणलेली, काय आणलेली. आता ट्रॅफिक पूर्ण क्लिअर झालाय. हा घे भाई. ऐका मंडळी, कथा सांगतो मुंबईच्या राजाची. हे पकडे, हे लोक मस्ती करतायत. मस्ती करतायत, मस्ती करतायत हे लोक. सोड माझे वीर, ह्याला लय आहे ना मस्ती आली अंगात. आता जयेशभाई जरा आता उद्याची तयारी करतोय. अरे भूषण दादा, विसरलो, नाव विसरलो. कसं वाजवलं ब्लॉग मध्ये सांगा. एक नंबर. हा आता उतरला, आता बोला, आता बोला. अरे खरं ब्लॉग बनवतोय, ब्लॉग मध्ये येणार आहे. कसं वाजवलं ते सांगा फक्त. एक नंबर ना. थँक्यू. बघायला आवडला ना तुम्हाला? सगळ्यांना आवडलं, मला एकट्यालाच नाही.
थँक्यू. झाली आता मस्ती आमची. आता फटाफट हे सामान आहे ना आपल्या एरियात येऊन जायचं सर्व उडीपाड्यात न्यायचं कारण उद्याच्या शो साठी. आपले गौतम भाई पण भेटले आहेत. अरे भाई ब्लॉग में आओ भाई. कैसा बजा है वो तो अच्छा बजा है ना भाई. सरमार आहे आपला सरमार आहे आपले. इथे फोटोशूट चालू आहे आता. फोटो काढू थांब ह्या दोघांचा होते मग काढतो. हर्षद दादा कसा वाजवला. एक नंबर ना. आवडला ना. एक नंबर. अरे बस काय वन साइड जीवन. मेहनत बघा आमची मेहनत बाप्पांसाठी आमची मेहनत कशी होती बाप्पांसाठी थोडी सेवा. जे इकडे आहे पुढे बाप्पांची थोडी सेवा केली आम्ही पण. तुझे 80,000चे शूट. आमचे 80,000 नाही पण 80,000 पेक्षा कमी पण नाही. 80,000चे नाही पण त्याच्यापेक्षा कमी पण नाही. नाडा दे 80,000 कसं नाडाही आहे. ते बॅनर लावायचं फटाफट काम. पहिला बॅनर आपला जाऊ दे एरियात जाऊ दे डायरेक्ट. चला हे बाहेर चला. चाललंय आता आम्ही एरियात निघू. आता एरियात निघू. चला एरियात निघू. हा मग गाडी घेऊन अच्छा आपली गाडी बघा. उद्याच्या तयारी आहे. उद्याची तयारी आहे. जान दे बाय. वाजवू नको जयेश भाई परत भडकेल नाही तर. दादा आम्ही चाललो एरियात. आमच्या आपल्या ग्रुपचे मेंबर आहेत सगळे. अर्धे पाठी आहेत अर्धे पुढे आहेत तेच. तर आता आम्ही फटाफट जाऊ एरियात. सामान आपल्या देवांगबाईच्या माळ्यावर ठेवू आणि मगच ब्लॉग एंड करीन मी. आता वाजलेत 11 वाजलेत. आज लवकर शो संपला आमचा 10:30 संपला. बाकी मजा आली. खूप मजा आली आज वाजवायला खूप. आणि उद्या पण आता वाजवायचं आणि गाजवायचं आहे. उद्या तर फुल जोशमध्ये वाजवायचा. फुल राडा. उद्या हा साई प्रेमी ना काहीतरी. साई नाशिक ढोला आज आहे सर. वेस्ट आहे ना. सामान आपलं सर्व ठेवलेलं आहे. आता इथे इन्स्ट्रुमेंट आपलं सर्वच ठेवलं आहे ऑलमोस्ट. कारण उद्याचा आपला शो म्हणजे कसा एरियातच आहे. मगाशी पण तुम्हाला सांगितलं. म्हणजे उद्या आपला एरियातच शो आहे म्हणून आपलं सामान सर्व इथेच ठेवलं आहे. आणि आज खूप दिवसानंतर मी माळ्यावर आलो आहे देवांगदाच्या. इथूनच पहिला मी जेव्हा स्टार्टिंगला ब्लॉगिंग चालू केलेली इथेच मी इंट्रो शूट करायचो. ब्लॉग पण इथेच एंड करायचो जास्त करून. तुम्ही बघितले असेल. जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्या लोकांना माहिती असेल. तर आजच्या शोबद्दल बोलायचं झालंच तर म्हणजे आज खूपच मजा आली. म्हणजे मी विचार नाही केलेला एवढी मजा येईल तर आली मजा ती. आणि क्राऊड पण खूप चांगला होता आणि मंडळाचं पण खूप म्हणजे खूपच चांगलं सहकार्य भेटलं. तुम्ही ब्लॉगमध्ये ते बघितलं तर मनापासून मला असं मंडळाला स्पेशली थँक्स बोलायचं असं वाटतं. म्हणून मी थँक्यू बोलते मंडळाला स्पेशली.
कारण की खूप चांगलं सहकार्य केलं. मूर्ती जरा यायला लेट झाली, ते होतंच आता काय करणार, ट्रॅफिकमुळे पण आणि सगळे आता म्हणजे आपल्या आपल्या धांदलीमध्ये असतात काम वगैरे, म्हणून ते होतं. आता ते तर हर वर्षी सगळ्याच मंडळाचं होतं, म्हणजे सर्वच मंडळाचं वर खाली होत राहतं. म्हणजे जो टायमिंग दिलेला असतो त्याच टायमावर येणं असं काही भाग नाही. अर्धा तास लेट पण येतं, अर्धा तास लवकर, 1 तास लेट, असं काय असतं. तर आता जास्त काय बोलत नाही, मस्तपैकी आजचा ब्लॉग एंड करतो. उद्याचा ब्लॉग आता नवीन शूट करीन मी, म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मस्तपैकी, कारण की आपल्या एरियातच आहे, म्हणजे वाजवायचं आणि फुल गाजवायचं आहे उद्या. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, असं जाहीर करतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवला, मी स्टार्टिंगला पण सांगितलं खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवतो आहे. तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ अपलोड केल्यावर. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.